नमस्कार, मी अक्षय वायकर, स्टार इंडियामध्ये आपले स्वागत करत आहेत. आपल्यासोबत आहेत प्रशांत म्हस्के, हे नगरपालिकेचे निवडणुकीचे उमेदवार आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आजच्या बुलेटिनमध्ये. तर सर, आपण कधीपासून पक्षाचं काम करत आहात? गेल्या लोकसभेपासून ज्यावेळेस आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेबांनी लोकसभेची उमेदवारी करायचं ठरवलं, त्यावेळेस पासून मी एक लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचा एक पदाधिकारी, जो की पक्षात नसून लोकनेत्यांच्या विचारांना मानणारा असा कार्यकर्ता होतो. त्यानंतर मी ज्यावेळेस लोकसभेला आदरणीय नेत्यांनी फॉर्म भरला, तेव्हापासून मी या पक्षाच्या वाटचालीस. मग आपण लोकांची सेवा करायचंय, मग आपल्याला लोकांची सेवा करायची, तर कधीपासून तुमची म्हणजे इच्छा जागृत झाली? त्यामागचा उद्देश तुमचा काय आहे? ज्या वेळेस आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या आधी संपर्कात गेलो, त्याच्यानंतर पक्षांचं काम हाती घेतलं. आता आम्हाला कायमच साहेबांचं सांगणं की आरोग्य असेल, शिक्षण असेल, सर्वसामान्यांची सेवा असेल, तर ही समाजसेवा आपल्या हातून घडली पाहिजे. त्यावेळेसपासून आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून एकदम निस्वार्थी भावनेने, कुठला गाव असो, कुठलं वार्ड असो, कुठलं शहर असो, आम्ही आजपर्यंत कुठलं स्वार्थ न बघता, राजकीय स्वार्थ, राजकीय हेतू न बघता सर्वसामान्यांची गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही समाजसेवेत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रभागामधील समस्या कुठली जास्त जाणवते तुम्हाला? आज बघायला गेलं तर इकडं मागं कोलेवस्तीचा काही परिसर आहे. त्या कोलेवस्तीच्या परिसरात जर बघितलं की जो मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यावरून एक ओढा वाहतोय आणि त्या ओढ्यावरून जे पलीकडे शेतकरी आहेत, त्यांची परिस्थिती आज अशी आहे की नगर परिषदेच्या हद्दीत असून देखील आजपर्यंत तिथल्या शेतकऱ्यांना कांद्याच्या गोण्या पाऊस काळ्यात डोक्यावर घेऊन व्हावा लागतात. आज गायकवाड नावाचा एक तिथला व्यक्ती आहे की त्याने 15 टन कांदा अक्षरशः भर पाण्यात त्या ओढ्यातून गाडी जात नसल्या कारणानं त्याने तो डोक्यावर व्हायलाय. इतकी विचित्र अवस्था या प्रभागाची आहे. आज कर्डिले वस्तीचा प्रश्न असेल, आज सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल. आता आम्ही एका इथं विद्यानगर परिसरात गेलो होतो, तर तिथला अक्षरशः 35 ते 40 वर्षापासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. आज तिथं संध्याकाळ झाली तर जे आज नगर परिषद पत्कर दिव्यांचा कर असेल किंवा रोड टॅक्स असेल किंवा पाणीपट्ट्या असेल, हे जे लुटण्याचा प्रकार आहे, पण अद्यापही कुणापर्यंत काहीही ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी, हे अद्यापही कुणापर्यंत पोहोचलेलं नाही. अच्छा, ठीक आहे. आणि तुम्ही आता लढत आहात, तर पक्षाचा रिस्पॉन्स तुम्हाला कशा प्रकारे मिळते? म्हणजे सपोर्ट आहे का पूर्णपणे सपोर्ट आहे का तुम्हाला? आज आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील, हरीशजी भारदे असतील, जिल्हा उपाध्यक्ष असतील, राजूभाऊ झरेकर असतील, दादाभाऊ कळमकर असतील, जिल्हा अध्यक्ष, या सर्वांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेब असतील, ढाकणे साहेब असतील, प्रताप काका ढाकणे, यांचा पूर्णपणे मला पाठिंबा आहे. मग आता तुमची जी काम करण्याची पद्धत आहे, थोडक्यात तुम्ही जनतेला सांगू शकता का? मी कधी आजपर्यंत गेल्या 3-4 वर्षात बघू करू हे शब्द कधी समाजकारणात वापरले नाहीत. मला जसं कळतंय 3-4 वर्षापासून कुणाचं दवाखान्याचं काम असो, कुणाचं शिक्षणाचं काम असो, कुणाचं खासदार साहेबांमार्फत कुठेतरी रस्त्याच्या अडचणी असतील, कुठं काय असेल, यात आम्ही कधी बघू करूची भूमिका ठेवली नाही. ज्या वेळेस प्रश्न येईल, कुणाचं कुपनाचं काम असो, कुणाचं डोलाचं काम असो, आजची परिस्थिती शेवगाव शहराची अशी आहे की आज जर एखादी वयस्कर व्यक्ती जर कुपन ऑनलाईन करायला जरी तहसीलमध्ये गेली, तर त्या वयस्कर व्यक्तींना सुद्धा 2-2, 3-3 महिने चक्रा माराव्या लागतात. म्हणजे हे जे आमिष घेऊन बसलेले अधिकारी आहेत, 2,000-3,000 रुपये असे भाव ठरलेले आहेत त्यांचे, की कुपनचं काम करायचं असेल ऑनलाईन तर 3,000 रुपये द्यावं लागतील. आता 3 महिन्याची पूर्वीची परिस्थिती असेल, मी तहसीलदार साहेबांकडे दुसऱ्या कामासाठी गेलो असता, तिथं एक वयस्कर महिला अक्षरशः बसून रडत होती ढसाढसा. का तर ती तब्बल 3 महिने चक्रा मारत होती. बाईचं वय असेल 65 वर्ष आणि 3,000 रुपयावरनं तिची पिळवणूक गेल्या जवळपास 3 महिने होत होती. म्हणजे 65 वर्षाच्या महिलापासून तर पोरासोरांच्या शिक्षणापर्यंत जर एवढ्या अडी अडचणी येत असतील, तर गेल्या 30-35 वर्षापासून जे शेवगाव शहरात घडतंय, जे राजकारणी राजकारण करतायत, तर ह्यांच्या राजकारणाचा उपयोग काय असा आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. आता जे विरोधक आहेत, ते तुमच्यापेक्षा स्ट्रॉंगच असतील, तर मग त्या विरोधकाला तुम्ही लढण्यासाठी कुठला म्हणजे अजेंडा वापरणार आहे किंवा कुठला हे वापरणार आहे? मी आजपर्यंत कधी राजकारणात सक्रिय नव्हतो किंवा मी वैयक्तिक कुठली उमेदवारी केलेली नाही, पण मी जे काय आजपर्यंत पेरून ठेवलंय, म्हणजे सर्वसामान्यांचे कामं असतील किंवा कुणाचे
दवाखान्याचे काम असतील, कुणाला हार्ट अटॅक आला असेल, कुणाला कुठल्या योजनेत बसवायचं असेल, कुणाला पंचायत समिती मार्फत कुठल्या योजना द्यायच्या असतील, किंवा कुणाला तहसीलमधनं काही कामं होत नसतील तर तिथं असेल, किंवा पालिकेतनं काही अडीअडचणी असतील, आज पोलीस स्टेशनला जर काही अन्याय होत असेल कुणावर तर त्या ठिकाणी अडचणी असतील, तर हे मी सगळं आधी सर्वसामान्यांसाठी, सर्व मित्र परिवारांसाठी हे करून बसलोय. त्याच्यामुळे मला असं काय कुठला तरी अजेंडा घेऊन चालायचं किंवा भरपूर भरमसाठ पैसे वाटले म्हणून कुणी इलेक्शन मध्ये निवडून येतं, ह्या भ्रमात न राहणारा मी एक उमेदवार आहे. आता विषय तरुणांचा आहे की तुम्ही आता तरुण आहात, मग तरुणांसाठी काही योजना तुम्ही राबवल्यात का? हो हो, नक्कीच नाही. आतापर्यंत आता तरुणांसाठी आम्ही ज्यावेळेस आतापर्यंत जे काय धंद्या पाण्यात सहकार्य असेल किंवा सरकारी योजना असतील, पंचायत समिती मार्फत असतील, कृषी विभागामार्फत असतील, गायगोठा प्रकल्प असतील, आज जसं मी आधी म्हणलं तुम्हाला की मी निस्वार्थ भूमिकेने काम करणारा माणूस आहे. आज आमची जाते वस्ती असेल किंवा काही खेड्यापाड्यांचे आमचे तरुण असतील, ह्यांच्यासाठी गायगोठा प्रकल्प असेल किंवा शेळी पालन प्रकल्प असेल, ह्या सगळ्यांचा लाभ कसा घेऊन जाता येईल किंवा कुठल्याही व्यवसायात तरुणांना कसं उतरवता येईल, म्हणजे माझा कायम प्रयत्न हा एवढाच असतो. आता वयोवृद्धासाठी, वयस्कर लोकांसाठी काही तुम्ही म्हणजे बाबा बोलणं झालंय किंवा वरती तुम्ही निलेश लंके साहेबांना काही सांगितलंय का? म्हणजे काय नक्कीच. आजची परिस्थिती बघितली तर मिरी रोड जो आज कोर्टापासून जो इकडचा परिसर आहे सिराच्या ग्राउंड पर्यंतचा, तर इथं तब्बल जर सकाळी बघितलं पहाटे 4 वाजता असेल किंवा 5 वाजता असेल, एक भली मोठी रांग लागलेली असते रस्त्याच्या कडेने, जे की फिरायला जाणारे वयोवृद्ध असतील, 40-45 वयोगटाचे म्हणजे पुरुष असतील, महिला असतील, त्या फिरायला जातात. आदरणीय लंके साहेबांचं आमचं याबद्दल बोलणं झालंय की इथं आमच्या प्रभागात जिथं काय जागा मिळेल जॉगिंग पार्कसाठी, आम्ही त्या जॉगिंग पार्कची तयारी करणार आहोत. वयोवृद्धांसाठी ज्या योजना असतील त्याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र कार्यालय उभा करून, स्वतंत्र ऑफिस उभा करून, ह्यांना सगळ्यांना जे प्रभागातले लोक आहेत त्यांच्यासाठी एक योजना असतील, कसल्या केवायसी असतील, कसले फॉर्म भरायचे असतील, तर याचं व्हिजन आम्ही ठेवलेलं. आता आमच्या मार्फत तुम्ही जनतेला काय मेसेज द्या, म्हणजे काय सांगाल? आज तुमच्या मार्फत मी नक्कीच एवढं सांगेल की कुठंतरी एक सुशिक्षित तरुण, म्हणजे मला राजकारण करायचं किंवा मला नगरसेवक व्हायचं ह्या भूमिकेने मी कधी राजकारणात आलो नाही. जो माझा या प्रभागातला मित्रपरिवार असेल किंवा जे युवा तरुण माझ्यासोबत असतील सहकारी, मी यांना कार्यकर्ते म्हणणार नाही, कारण मुळात हे सगळे सहकारी आहेत, माझे प्रेमाची माणसं आहेत. आज ह्यांनी जो मला पुढं करून आज उमेदवारी करायला लावली आहे, मी स्वतः उमेदवार नाही तर मी या सगळ्या तरुणांचा उमेदवार आहे. आज जे रखडलेले काम आहेत, आज जो रखडलेला विकास आहे, तर ह्या विकासासाठी कुणी आजपर्यंत फक्त शब्द दिलेत किंवा आलेले निधी मागे गेलेत किंवा दुसऱ्या प्रभागात विकलेत, अशी देखील परिस्थिती आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर म्हणून मला या सगळ्या युवकांनी आज विद्यानगर असेल, कोले वस्ती असेल, तळीले वस्ती असेल, इंदिरानगर असेल, आमची कुसळकर वस्ती असेल, जावादी वस्ती असेल, भिसे असतील, या सर्व युवकांनी म्हणून जो मला पुढे प्रतिसाद दिलाय, मी याचं नक्कीच सोनं करेन. कारण मी आज स्वतः उमेदवार नसून मी या सर्वांचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे धन्यवाद. स्टार इंडिया वर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.